आठवडे बाजार संपला होता. माणसं आपापल्या बैलगाड्या झोपून परतीच्या प्रवासाला निघाली होती. इतर काही पायी जाणारे देखील आपल्या घराकडे निघाली होती. आया बाया चपला फरफटत निघाल्या होत्या. त्यात एक म्हातारी आजी होती. तिलाही तिच्या घराकडे जायचं होतं. ती आजी एसटी स्टॉपवर पोहोचली, पण तोपर्यंत बस निघून गेली होती. मागण्या विकणाऱ्या एका मुलाने त्या आजीला हटकलं. आजी, आज तुला उशीर झाला. आजी म्हणाली, हो ना, मला भाजीपाला विकता विकता बराच उशीर झाला, पण मी आज बक्कळ पैसे जमविले आहेत. अशी ती बोलत असतानाच समोरून एक मोटार येताना आजीला दिसली. आजीने चटकन विचार केला, एसटीला तर 2 आणे द्यावे लागत होते. या मोटारवाल्याला आपण 1 आणा जास्त देऊ, पण अंधाराच्या आधी आपण घरी तरी पोहोचू. आजीने आपला हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक दाबून थांबली. ड्रायव्हर तसा रुबाबदार वाटला. तो आजीकडे बघत म्हणाला, आजी, काय पाहिजे? आजीला थोडे बरे वाटले. ती म्हणाली, माका 70 मैलावर जाऊ असा, सोडशील माका? एसटी सुटली बघ. ड्रायव्हर खाली उतरला. म्हातारीची पिशवी डिक्कीत टाकली आणि तिला आपल्या बाजूला सीटवर बसायला सांगितले. आजी तर चक्क हरकलीच. पुढे बसून जायचं आणि गाडीत इतर कोणी प्रवासीही नव्हते. तिला थोडी हळहळ वाटली. बिचाऱ्या ड्रायव्हरला आज मिळकतच मिळाली नाही. ती म्हणाली, या बघ, एसटी वाले 2 आणे घेता, मी तुका 3 आणे देतो, चालतंच? ड्रायव्हर हसला आणि म्हणाला, आजी, तुला जे परवडेल ते तू मला दे. तू मला मायेसारखी. आजीचा जीव सुपा एवढा झाला. ती मायेच्या हक्काने गाडीत बसली. गाडी सुरू झाली. बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्याने बघत होता. गाडी हल्ली तसा तो ओरडलाच, अगं म्हातारे. पण आजीला त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती. ती मऊ गादीवर बसली होती. तिला फार सुख वाटत होतं. एसटी सारखी गर्दी नव्हती, कचकच नव्हती. गाडी तशी भन्नाट निघाली होती. आजीने मनातल्या मला ड्रायव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभरातील उन्हानं धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी लागली. आजी, आजी, तुझ्या 70 मैलाचा दगड आला बघ. आजी खडपडून जागी झाली. तिने ड्रायव्हरला 3 आणे काढून दिले. तेवढ्यात त्याने डिक्कीतून तिची पिशवी काढून दिली. मात्र आजीला काय वाटले कोणास ठाऊक. तिने पिशवीतून एक लाडू काढला आणि ड्रायव्हरच्या हातात टेकवत म्हणाली, हा माझ्या पुता. ड्रायव्हरने म्हातारीकडे डोळे भरून पाहिले. गाडी निघाली. तसा बाजूला उभा असलेला एक माणूस म्हणाला, तू कोणाच्या गाडीतून आलीस तुला माहित आहे का? टोईंग गाडीतून, आजी म्हणाली. आजीचे बोलणं ऐकून तो माणूस आणखीनच दुष्काळात पडला. तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली, 3 आणे मोजून दिलेत मी त्याला, त्याने ते घेतलं. अगं म्हातारे, तुझं डोकं फिरले की काय? तो माणूस आजीला म्हणाला, ती टोईंग कार नव्हती, ती आपल्या राजाची, शाहू राजाची कार होती. आपल्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या शेजारी तू बसून आलीस. आजीला एकदम सुकन धक्काच बसला. म्हातारी आजी गाडी गेली त्या दिशेने भक्तिभावाने हात जोडून उभी होती आणि मनातल्या मनात आपल्याला माय म्हणणाऱ्या आणि गरिबाच्या हातचा लाडू खाणाऱ्या त्या लोकराजाच्या व्यवहाराने तिचे अंतःकरण भरून आले होते. छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार होते.